अभिलेख कृती समितीचा अठरा प्रकरणाचा जालन्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू, 40 कर्मचारी आंदोलनात सहभागी। जालना शहरात भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून सुमारे 40 कर्मचारी उपोषणात सहभागी झाले आहेत। तांत्रिक वेतन श्रेणी तात्काळ लागू करण्यात यावी, मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवास भत्ता मंजूर करून तो थेट वेतनात समाविष्ट करावा, तसेच मोजणी ही बाब धोरणात्मक स्वरूपाची मानून इतर कामांमध्ये अंतर्भूत करू नये अशा प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत। कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्षापासून या मागण्या प्रलंबित असून प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्यानं अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासनानं तातडीनं सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलाय। दरम्यान या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाचं लक्ष लागलं असून पुढील काही दिवसात चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काय आपल्या मागण्या आहे तुमच्या आज? आमचं मागणी आहे की भूमी अभिलेखची जी 40 वर्षापासून मागणी आहे तांत्रिक वेतन श्रेणीची, ते अजूनही या सरकारने मान्य केलेली नाही। 40 वर्षापासून आम्ही ह्याच कारणास्तव म्हणतोय की या डिपार्टमेंटला तांत्रिक वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे, कारण की हे डिपार्टमेंट तांत्रिकदृष्ट्या काम करते। जसे की सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, नगररचना विभाग आहे, जलसंपदा विभाग आहे, या लोकांचे जे काम आहे तांत्रिक गोष्ट आहे, पण ह्या लोकांचं काम आमच्यामुळे चालतं आहे। जसे भूसंपादन असो, हे असो, सगळ्या गोष्टी आम्ही जे रिपोर्ट देतो आहे या बेसिसवर हे लोक पुढं काम करतात। म्हणून आमचं काम तांत्रिक, पण ह्या लोकांना आम्ही जे रिपोर्ट देतो आहे आणि आम्ही देतो आहे ते तांत्रिकचं काम देतो आहे, पण आम्हाला पण आमचं जे डिपार्टमेंट हे अतांत्रिक म्हणून आज घोषित करण्यात आलं। तर ह्यासाठीच आमचा लढा आहे। मागील 40 वर्षापासून आम्ही हे भांडतो आहे।